सोलापूर आणि माढ्यामध्ये आपलीच मुलं थांबलीत असं समजून प्रचार कार्याला लागावं असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आले होते। शिवरत्न बंगल्याच्या गेटवरच नंदिनी देवी मोहिते पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। लोकसभेसाठी शरद पवार यांनी दोन्ही आपली मुलं उभारली आहेत असं समजून काम करा असं सांगितलं। हैगय करू नका, जोमाने कामाला लागा। मी 16 आणि 24 ला सोलापुरात येत आहे असं सांगितलं। धर्मराज काडादी यांनी ओपन जाहीर पाठिंबा दिलेलं मला समजलं। मी त्यांना नेहमी सहकार्य करतो असंही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले। माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। शिवरत्नवर सध्या सर्व नेत्यांची बैठक सुरू असून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती घेण्यात येत आहे। मात्र बैठकीला भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अनुपस्थित आहेत। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शिवराजसिंह मोहिते पाटील हे मात्र उपस्थित आहेत। आतमध्ये या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून बाहेर शिवरत्न परिसरात हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे।